नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं 7 स्टार पॉडकास्टवरती। तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रोमो पाहिलेलाच असेल। सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी प्रोमो जो आहे तो रिलीज झाला। तर या प्रोमोमध्ये तुम्हा सगळ्यांना एक धक्का जरूर बसला असेल, तो म्हणजे होस्टबद्दल। तर त्या ठिकाणी महेश मांजरेकर होस्ट नसून त्या ठिकाणी रितेश देशमुख हे या पर्वाचे होस्टिंग करताना आपल्याला दिसून येणार आहे। तर हा सर्वात मोठा बदल नेमकं का केला गेलेला आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, महेश मांजरेकरांच्या जागी रितेश देशमुख का? तर या ठिकाणी महेश मांजरेकरांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की 4 सीझन त्या ठिकाणी सूत्रसंचालन करून त्यांच्या पद्धतीने त्यांनी गाजवले होते, परंतु या सीझनला त्यांचा पत्ता का कट केला? तर याचं एकच कारण आहे, ते म्हणजे एक ऑडियन्स तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बिग बॉसच्या मेकर्सद्वारे करण्यात आलेला आहे। तर तो कसा? तर मित्रांनो, रितेश देशमुख आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात मोठं नाव आहे। तर याचे फायदे त्या ठिकाणी बिग बॉस मराठीसाठी होऊ शकतात। तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आयफा अवॉर्ड्स सारखे मोठे त्या ठिकाणी शो सूत्रसंचालन रितेश देशमुखने केलेले आहेत। तर बिग बॉस मराठीसाठी त्याचा फायदा खूप मोठा होऊ शकतो। तर बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारा हा सुपरस्टार म्हणजे रितेश देशमुख त्या ठिकाणी यूथ जे आहे, तर त्या यूथला या ठिकाणी वळवू शकतो बिग बॉस मराठी पाहण्यासाठी, आणि त्याचा एक वेगळाच दबदबा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महेश मांजरेकरांचा दबदबा देखील होता, परंतु आता रितेश देशमुख देखील त्या ठिकाणी स्वतःचा दबदबा कायम ठेवेल असं यातून समजून येतं। तर मित्रांनो, रितेश देशमुख होस्टिंग करणार आहेत, तर या मोठ्या बदलामुळे तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। आणि बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर की रितेश देशमुख, कोण आवडते तुम्हाला सगळ्यात जास्त होस्ट आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच व्हिडिओजसाठी फक्त सबस्क्राईब करा 7 स्टार पॉडकास्टला। आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा। धन्यवाद।